नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अरेबियन सी रायडर. आता आम्ही बादलमधून निघालो, इथून चितकुलला चाललो. चितकुल इथून 85 किलोमीटर आहे आणि आजचा प्रवास हा आम्ही लवकर स्टार्ट केला, त्यामुळे लवकरात लवकर आम्ही चितकुलमध्ये जाऊ. चितकुल हा इंडियातला शेवटचा विलेज आहे आणि तो आता वरती टॉपवरती जाऊ. आणि आत्ता इथून खरी राईडची जी खरी मजा आहे ना, ती इथून चालू होते. झाली आपण काश्मीरमध्ये होतो तिथे पण आपण वरती चालवतो आणि आता आपण जे चितकुलला चाललो ते पण आपण आता वरच्या ह्याच्यामध्ये तिथे थोडं आता ऑक्सिजन लेवल कमी होत जाईल. तर आता मी झालो तयार, पूर्णपणे रेडी झालो. तर भेटूया आपण मोटो ब्लॉगिंग सेटअपवरती. किन्नौर में जिल्हा प्रशासन आपका स्वागत कर रहा है. किन्नौरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत, तुमचं स्वागत आहे, माझं सुद्धा स्वागत झालं आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण अशा ठिकाणी आहोत की जिथे आहे दोन्ही साईडला डोंगर आहेत. आपल्या राईट साईडला एकदम जवळचा डोंगर आणि लेफ्ट साईडला पूर्ण दरी आहे. आहे तिब्बत हायवे, पात उंच, लेफ्ट साईडला खोल 1000-12,000 फूट खोल दरी आहे आणि डोक्यावरती हे रॉक्स, हे दगड, त्याच्याने पूर्ण हा डोंगर कट करून हा हायवे बनवला आहे, हा रस्ता बनवला आहे. तर एवढा अप्रतिम इथे व्ह्यू येतो. बरोबर लागून ते डोंगरावरती सगळी घरं आहेत, एवढी रिस्की घरं आहेत ना. आता या साईडला बघा, म्हणजे लेफ्ट साईडला मी बघू पण शकत नाही, एवढी खोल दरी आहे आणि हे चिकट पाणी. आता ह्याच्यातून जरी आपलं बॅलन्स बिघडला ना तरी पण आपला खेळ खल्लास आहे, कोणाचाही, म्हणजे आपलाच असं नाही. त्यामुळे बॅलन्स बनवणं खूप गरजेचं आहे आणि या हायवेला जास्त करून आरामात चालणं गरजेचं आहे. काही पण ती जी घरं आहेत ना, ती घरं कुठल्या ठिकाणी बसलेत, जबरदस्त. अशा ठिकाणी राहायची जी मजा आहे ना, काय आहे नजारा, एक नंबर आहे नजारा. चालू ऑफ रोडिंग. हे पूर्ण लँडस्लाईड झालेली आहे. वर डोंगरावरची सगळी माती खालती आली आहे, बऱ्यापैकी बाजूला पण करून झाली आहे. JCBचं काम चालू आहे, म्हणूनच आपण बाईक घेऊन इकडे फिरतो, इकडचे नजारे बघतो, आनंद लुटतोय. ह्या लोकांना पण तेवढंच सॅल्यूट आहे. हो. इथे गाडी फक्त स्लीप नाही झाली पाहिजे, स्लीप झाली तर मग कल्याण, डोंबिवली. आम्ही जस्ट रूममधून निघालो ना, ब्रेकफास्ट नव्हता केला, म्हणजे थोडा वेळ ब्रेकफास्टसाठी आम्ही थांबलो होतो. आता पुन्हा राईड चालू केली. कालच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल बघितलं ना, तर आपल्या लेफ्ट साईडला पूर्णपणे दरी होती, आता पूर्ण चेंज झालं आहे. आता आपल्या राईट साईडला पूर्ण दरी आहे, खोल. समोर हे सगळे उंच डोंगर, या साईडला पण डोंगर आहे. आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, ते सगळे या साईडला दगड होते, डोक्याच्या वरून आले ते रॉक्स सगळे, आणि आता साईडला आहेत. आता ही आपल्या राईडचा पहिला एक लोखंडी ब्रिज लागला आहे. जे पहिले आपले साखव असायचे तसे हे साखव, लोखंडी साखव अजून पण इथे आहेत आणि हे तुम्हाला स्पिती, लडाख या साईडलाच बघायला मिळतील. ते आर्मीचे ट्रक चालू आहेत येताना जाताना, त्यामुळे थोडं त्यांना पहिलं जायला जाऊ.
पहाड़ तो बहुत टाइम से देख रहे, ये बर्फ कब आएगी? आता हे डोंगर मी मगासपासून बघतोय, म्हणजे मगासपासून 2-3 दिवस 2-3 व्हिडिओमध्ये तुम्ही डोंगर बघितले असतील, पण हे बर्फ कधी चालू होणार? हा राईट साईडला 18 किलोमीटर कल्पा चितकुल, तर इथून राईट आहे 42 किलोमीटर आहे टोटल. तर इथून आम्ही राईड घेतल्या चितकुलसाठी. हो हो हो, हा ब्रिज बघा मित्रांनो, लोखंडी ब्रिज आहे, खूप मोठा ब्रिज आहे. तो जाना भाई, लेफ्ट आहे. दिवसांची जुन्या आठवणी ताज्या ह्या लोखंडी, आपण साखव म्हणायचो, ते साखव आपल्याकडे एक होता, तो आता सिमेंटचा झाला आहे. पण त्या जुन्या आठवणी आहेत त्या इथे ताज्या होतात. हिमाचल प्रदेशला या, लडाखला या, लोखंडी ब्रिज तुम्हाला बघायला मिळतील. बसपा JSW काय आहे, पण 300 वॅटची पॉवर जनरेट होते इथे, है ना, मेगावॅटची. 300 मेगावॅटची पॉवर इथे जनरेट होते. मित्रांनो, हृदयाचे ठोके वाढत चाललेत. अशा रस्त्यांवरून मी चाललोय. एक साईडला बघाल ना तर एकदम खोलच्या खोल दरी आहे आणि आम्ही वरती आहोत. राईट साईडला मी बघू पण शकत नाही एवढी मोठी दरी आहे. मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला, माझ्या गोप्रोची बॅटरी डाऊन झाली. माझ्या एक होती स्पेअरमध्ये, ती घेतली आहे, आता लावली आणि मी व्हिडिओ करतोय. इकडे गाड्या पण समोर येतात, मागाशी पण इलेक्ट्रिकच्या गाड्याला, आणि त्याच टायमिंगला माझी बॅटरी डाऊन झाली. मी काही फुटेज मला घेता आले नाही. कारण इथं हा जो रस्ता आहे ना, इथे थांबण्यासारखा हा रस्ता नाही. मोठे मोठे टँकर पण येतात आणि खरी तर त्यांची हे आहे की त्यांच्यासाठी आपण थांबणं गरजेचं आहे. कारण लोडच्या गाड्या आहेत, रस्त्याच्या गाड्या आहेत, इलेक्ट्रिकवाल्यांच्या गाड्या आहेत आणि रस्ता पण अरुंद आहे. समोर बघाल तुम्ही, एक गाडी जाईल इतकाच रस्ता आहे. त्यामुळे जिथे जागा मिळते ना, तिकडून जर समोरून गाडी आली तर थांबावं लागतं. बाईकर स्वतः चितकुलमधून येतो आणि आपण चाललो आहे चितकुलला जायला अजून 1 ते 1.5 तास लागेल, कारण रस्ता अरुंद आहे. मी राईट साईडला बघूच शकत नाही, जाऊ शकत नाही, इतकी खोल दरी आहे. एकदम डेंजर. हा अनुभव आहे ना, आयुष्यभर विसरणार नाही, आयुष्यभर. हिमाचल प्रदेशमधले हे सुंदर सुंदर ठिकाण, ॲडव्हेंचर्स, फुल ॲडव्हेंचर्स. कुठेही बॅरिगेट नाही, काही सपोर्ट नाही. इज्जत आहे ट्रकवाल्यांना, हे आयशरवाल्यांना, कारण आपण हॉर्न दिली ना तर ते लगेचच आपल्याला साईड देत आहेत, साईडला उभी करून. काही प्रेम आहे माझ्याकडून, तुम्हाला प्रेम आहे. ते लेफ्ट साईडला दगड बघा, सगळे एकामेकावरून सटकलेत आणि खाली आहेत. खूप मोठ्या मोठ्या दगडी आहेत. आणि आता थोडं थोडं आहे ना, आम्ही जसं वरती आलो, चितकुल जसं आम्हाला जवळ आलं ना, तसं थंडी वाढली आहे. मी राईट साईडचा ग्लोव्ज काढला होता, तो पुन्हा कारण हात गार पडायला लागले. वरती जाऊन अजून गार पडणार, मग मी ते ग्लोव्ज पहिला घालून घेतला. थोडं थोडं पाऊस पण पडतोय, पण ॲडव्हेंचर्स. आपल्याला जेव्हा असे कच्चे रस्ते भेटतात ना, तेव्हा आपण काय करतो मित्रांनो, आपण त्या रस्ते काहीतरी खड्डे भरा किंवा काय असं बोलतो आपण तिकडे आपल्या इकडे. ते गरजेचं पण आहे, पण ॲडव्हेंचर्स म्हणजे आपल्या ह्या ज्या बाईक्स आहेत, ॲडव्हेंचर्स बाईक्स, ह्या घेऊन आपण त्याच्यासाठीच येतो.
ज्यावेळेस असे खड्डे वगैरे मिळतात मोठमोठे वॉटर क्रॉसिंग होते ती मिळते ना, तेव्हा आम्हाला माहिती आहे, मलासुद्धा माहिती आहे की हे थोडं कठीण आहे. म्हणजे आपल्याला बाईक न्यायची म्हटली तर थोडं डिफिकल्ट गोष्ट आहे आणि याच्यामध्ये काही होऊ शकतो. पण ती एक नशा म्हणतो ना आपण, तसंच हे आहे. ही आता लागलेली नशा आहे मला ॲडव्हेंचरची. हे सगळे रस्ते आहेत ना आता इथे पूर्ण आपल्याला असे असतात, एकदम टार रस्ते आपल्याला मिळणार आहेत, सगळे कच्चे रस्ते भेटणार आहेत आणि त्याच्यामध्येच वॉटर क्रॉसिंग. आता मला एक छोटी वॉटर क्रॉसिंग मिळाली, पण छोटी होती. अशाच प्रकारच्या खूप मोठमोठ्या वॉटर क्रॉसिंग येतील. मला दाखवता आला नाही, गोप्रो बंद होता. तर मित्रांनो चितकुल 2 किलोमीटर आहे आणि जवळजवळ चितकुलमध्ये पोचलो आहे. तुम्ही राईट साईडला माझ्या वरती बघत असाल तर वरती थोडा बर्फ काळा पडला आहे, खूप दिवसांपूर्वीचा बर्फ आहे. पण थंडी चालू झाली आहे, बर्फ आपल्याला आता दिसणार आहे पुढे गेल्याच्या नंतर. अजून थोडा राईट साईडला दिसतोय, पण मला वाटतं तो खूप दिवसांचा आहे, त्यामुळे तो थोडा काळा पडत चालला आहे. आणि हा जो काही वरतून पाणी येतो ना, हा ग्लेशियर वितूनच पाणी येतो आहे. म्हणजे राईट साईडला बघा, एवढा खोल दरीमधून हा जो पाणी येतो हा पूर्ण ग्लेशियरचाच पाणी आहे. जे आपण जसजसं वरती जाऊ ना तसं हाईटला जाऊ तसं हाय अल्टिट्यूडमध्ये आपण जाऊ. हाय अल्टिट्यूडमध्ये काय होतं माझं काय माहीत. बस तेवढं फक्त मी टफ केलं ना तर मी जिंकलो बाबा. केलं आहे आणि 11,320 फीट वरती आपण आहोत. 11,320 फीट वरती. आणि माझा श्वास आहे ना आता चढायला लागला आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला ते जाणवेल की माझा श्वास आता चढतोय. आणि वरती आहे ना आता माझ्या गोप्रोतून तेवढं नाही कवर होणार. मी थोडंसं मोबाईलवरती व्हिडिओ करून टाकेन. चितकुल में आप सभी का हार्दिक स्वागत. तर मित्रांनो आपण चितकुलमध्ये पोचलोय. आपलं हार्दिक स्वागत केलं चितकुलमध्ये. पहिलं तर आपण रूम शोधूयात, किंवा आपले बाकीचे मित्र पुढे गेले त्यांनी रूम शोधली पण असेल किंवा थोडी चर्चा चालू असेल, ते आपण चर्चा वगैरे करून मग रूम वगैरे घेतल्याच्यानंतर थोडंसं फिरूया चितकुलमध्ये. आजचं स्टे आहे. तर मित्रांनो फायनली मी चितकुलमध्ये पोचलो आहे. आणि चितकुलमध्ये आता आम्ही टोटल 2 टेंट बुक केलेत. 2 टेंट मी तुम्हाला दाखवतो. मी आत्ता तर गाडी इथे पार्क केली आहे. रोहनची, किरणची आणि संकेतची बाईक इथे. बाकी तिघांची इथे, पंकज, प्रशांत आणि सुशील. इथे आम्ही आता नाश्ता मागवला आहे सगळ्यांनी. बाकीच्यांनी मॅगी मागवले. आणि मी काय खाणार आहे? ठेपला. आणि हे ज्या 3चं मी हे ठेपला खाणार आहे. ठेपले सुशीलने बनवले ठेपले विथ चुंदा मुरंबा. इथे आम्ही 2 टेंट बुक केलेत. ह्या टेंटमध्ये वरती संकेत, ह्या साईडला किरण, इथे खालती रोहन आणि ह्या साईडला मी 4था मेंबर. इथेच वॉशरूम आहे. आणि हा इकडून बाहेर पडलो की डायरेक्ट व्ह्यू. तर मित्रांनो माझ्या सगळ्या मित्रांनी मॅगी खाल्ली आहे. मी मॅगी खात नाही, त्यामुळे मी माझ्याकडे भरपूर सारं आणलेत. प्रोटीन बार आहेत, चिवड्या वगैरे आणलेत. पण सुशीलनी त्याच्या घरून ठेपले आणलेत, तर मी हे आता ठेपले खातो. मी शिमल्यामध्ये पण खाल्ले होते. आधी मी ते ऐकून मला असं हे वाटलं की मी खाणार नव्हतो, पण खाल्ल्यानंतर त्याची टेस्ट एकदम नव्हती. आणि त्याच्यावरती याला काय कुचुंबर
चुंदा, ते कुचुंबर नाही, चुंदा आहे. तर त्याच्यावर हा चुंदा, चुंदा म्हणजे मुरंबा, मुरंबा आहे. टेस्ट एक नंबर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मी लाडगरवरून ज्यावेळेस आलो होतो ना, त्यावेळेसच या गोष्टी सगळ्या घेतल्या होत्या आणि तुम्हाला सांगितलं होतं की मी तिकडे गेल्याच्यानंतर चहा आणि कॉफी करणार आहे. या सगळ्या गोष्टी घेतल्यात आणि आता चितकुलमध्ये आलोय. चितकुलमध्ये मी आता चहा करतोय माझ्यासाठी, संकेतसाठी आणि रोहनसाठी. थँक्यू. बघ आधी कशी लागते. साखर पाहिजे काय? आता बरोबर नाही काढलाय. काफी टाइम के बाद बहुत अच्छा चाय पी रहा हूँ. थैंक यू जतिन. ये ना, घे ना. चहा घरी पण पितो आपण. हा काय आहे ना चालू. चहा आपण घरी पण पितो, पण मला इकडे येऊन चहा बनवायचं होतं, चहा कॉफी बनवायची होती, तर मी आता बनवली, पितोय. मला तर नेहमीच आवडते मी केलेली चहा. इतर कस्टमरला सुद्धा आवडते, माझ्याकडे येणाऱ्या गेस्टला सुद्धा आवडते. तर इतर आता तिघांना मी तिघा चौघांना दिले. काय किरण, कशी वाटली चहा? शेट्टी एक नंबर चाय. थँक्यू जतिन भाई. ओके, वेलकम वेलकम भाई. काय बोलतो संकेत? आवडली ना रोहन? कशी वाटली चहा? कशी आहे? चाय तो मैंने पहले ही बोला बहुत अच्छी है. जब से राइड पे आया हूँ तब से ये फर्स्ट टाइम मैं एकदम अच्छा चाय पी रहा हूँ. धोखेबाजी इसको कहते हैं. ये पाहिजे हमारे तो हमें चाय ही नहीं दे रहे. तू लैपटॉप ये ना, ऐसे थोड़ी नहीं चलता. देणार ना भाई, सबके लिए देणार 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 ना. ऐसे नहीं चलता. परत चहा बनवणार मी. मिल गया भाऊ. आपला गुंडच बाळ आहे तो.